नमस्कार, मी आकाश जाधव. IDBIची पुन्हा एक नवीन ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. मागच्या 3-4 वर्षापासून IDBIनं एकदम वेगवेगळ्या जाहिरातींचा धुमाकूळ घातलेला आहे. आधी IDBI AMच्या जाहिराती यायच्या आणि सोबत एक्झिक्युटिव्हच्या यायच्या. त्यानंतर IDBI जॅमच्या जाहिराती लागल्या AMच्या एक पोस्ट खाली आणि सोबत एक्झिक्युटिव्हच्या पण येत आहेत. पुन्हा IDBI जॅमचे त्यांनी 2 पार्ट केले. एक पार्ट होता जनरल रेग्युलर रिक्रुटमेंट आणि दुसरी आहे IDBI जॅम PGDBF. तर सध्या IDBI जॅमची एक PGDBFची नवीन ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे. ती माहिती आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं पाहताय. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला ह्या ॲडव्हर्टिजमेंटला कुणी अप्लाय करावं, का अप्लाय करावं, अभ्यासाची दशा आणि आपली दिशा कशी असावी, हा सगळा पार्ट आपल्याला ह्या व्हिडिओच्या निमित्तानं जे ते पूर्ण पाहायचं आहे. तर व्हिडिओ 2 पार्टमध्ये डिवाईड करूयात. पहिल्या पार्टमध्ये वेगवेगळे जे जाहिरातीचं PDF आहे त्याच्यामध्ये काही डिटेल्स बघूयात आणि दुसऱ्या पार्टमध्ये का अप्लाय करायचं, कुणी अप्लाय करायचं, अभ्यास कसा करायचा, हा सगळा पार्ट आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये पाहायचा आहे. तर पहिला पार्ट पाहण्याच्या आधी एक फक्त छोटीशी अनाउन्समेंट तुम्ही सगळ्यांना होती. सध्या बँक एक्झाम तयारीचा सगळ्यात योग्य वेळ आहे, जान फेब मार्च. रिझन आता तयारी चालू केली की पुढचा IBPS कॅलेंडर चांगल्या पद्धतीने टार्गेट करता येतं. तर तुमच्या ओळखीचे जे नवीन विद्यार्थी असतील, ज्यांना तयारी स्टार्ट करायची असेल, त्यांना सांगा की आपली नवीन ऑफलाईन बॅच ही छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद इथे स्टार्ट होते 4 मार्चपासून सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये. तर जेही तुमच्यासोबतचे ओळखीचे विद्यार्थी ज्यांना इथे संभाजीनगरमध्ये येऊन तयारी करायची असेल, त्यांच्यापर्यंत हा मेसेज तुमच्याकडून तुमच्या मार्फत गेला पाहिजे. चला तर आपण पुढे जाऊयात आपल्या आजच्या जाहिरातीकडे. ही जाहिरात इथे मी PDF स्वरूपामध्ये आलेली, महत्त्वाचा पार्ट त्यातला बोल्ड केलेला आहे. येस, IDBI PGDBFची जाहिरात आहे, ज्याच्या ॲप्लिकेशनची लास्ट डेट 12 मार्च आहे. IDBIनं नेमके प्रोसेस काय आहे की IDBI फक्त तुमची 1 वर्षाची ट्रेनिंग, त्यातली 6 महिने म्हणजे पहिलं 1 वर्ष IDBI ट्रेनिंग येतं, त्यातले 6 महिने क्लासरूम कोचिंग, पुढे 2 महिने इंटर्नशिप आणि पुढचे 4 महिने ऑन जॉब ट्रेनिंग. असं समजायचं की पहिले 6 महिने त्यांना क्लासरूम कोचिंग घ्यायची आहे. खूप लोकांना हे आवडत नाही, पण ॲट द टाईम खूप लोकांना असं वाटतं की 50-60 हजाराचा पगार हा बँकेत जॉबसाठी लागणाऱ्या स्किलच्या शिवाय मिळाला पाहिजे. तर या 2 गोष्टी सोबत होणार नाहीत ना. तर त्यामुळं IDBIच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा ICICI बँकेपासून ते बाकी सगळ्या बँकांनी हा PGDBFचा पार्ट जो तो आणलेला आहे, त्यातला कोचिंगचा पार्ट किंवा क्लासरूम कोचिंगचा पार्ट हा ड्रास्टिकली कमी करत हा 6 महिन्यावर आणलेला आहे. तर ही जी कोचिंग आहे ही PGDBFची कोचिंग 2 संस्थांना दिलेली आहे. एक आहे मणिपाल आणि दुसरी आहे निट एज्युकेशन. मणिपालची ट्रेनिंग ही बँगलोरमध्ये होते आणि निट एज्युकेशनची ट्रेनिंग ग्रेटर नोएडामध्ये होते. आपण वेस्टर्न झोनची मुलं, वेस्टर्न आणि सदर्न झोन हे बँगलोरमध्ये अर्थात मणिपालमध्ये जाईल आणि ईस्टर्न आणि नॉर्दर्न इंडियातले मुलं जे आहेत ते नोएडा या ठिकाणी जातील. 1 इयरचा हा प्रोग्राम, त्यापैकी 6 महिने क्लासरूम स्टडी, 2 महिने इंटर्नशिप आणि पुढचे 4 महिने ऑन जॉब ट्रेनिंग ह्या पद्धतीने असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ट्रेनिंगच्या नंतर विद्यार्थी बँकेमध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O म्हणून जॉईन होणार आहे. त्यामुळं विद्यार्थी अपकमिंग एलिजिबल SBI CBOची ॲड असेल, लॅटरल एंट्रीमध्ये स्केल 2 स्केल 3 जागा असतील, ज्या सध्याला ॲज गुड ॲज PO किंवा PO जास्त निघतात असं मला वाटतं. तर ह्या सगळींकडे हा अनुभव जो आहे तो चालणार आहे. तर त्यामुळं ह्या पद्धतीने महत्त्वाचं आहे. दुसरं, खूप जणांना असं वाटतं की लगेच जॉब लागला पाहिजे, पण ॲट द सेम टाईम त्या जॉबला लागल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल आपण IBPS PO बनतो, आपण इलिजिबल होतो IBPS PO म्हणून 80-90 हजार रुपये पगार घ्यायला. पण दुसऱ्या दिवशी समजा 90,000 पगार दिल्यानंतर बँकेनं तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त केली की बिझनेस कम्युनिकेशनमध्ये तुम्ही एखाद्या कस्टमरला लिहा की त्याचं NPA झालेलं अकाउंट आणि त्याला एक पत्र पाठवा. आपल्याला ते पत्र इंग्लिशमध्ये पाठवता येतं का? पहिल्यांदा इथपासून स्टार्ट आहे. मी खूप मोठ्या बँकिंगच्या टर्म्समध्ये डाऊट विचारतच नाही आहे, मी एंट्री लेवलचा बेसिक डाऊट विचारतोय. तर अशा गोष्टी पहिल्यांदा त्यांना, त्या विद्यापीठांना किंवा बँकेला असं वाटतं की त्यांच्या रेग्युलर आपल्या युनिव्हर्सिटी एज्युकेशनकडून पूर्ण होत नाहीत, तर त्यांनी स्वतःची ही ट्रेनिंग ॲड केलेली आहे, ज्याचा फायदा आहे, नुकसान नाही. हे मी वरचेवर म्हणत नाही, मी या ट्रेनिंगचा हिस्सा राहिलेलो आहे. ही मणिपालची ट्रेनिंग कंप्लीट केल्याच्या नंतर सांगतो की येस, हे महत्त्वाचं आहे, त्याचा पुढे फायदा होतो. तर पहिल्यांदा ही 6 महिन्याची कोचिंग त्यासाठी असणार आहे. तर पुढे आपण पाहिलं तर साऊथ आणि वेस्ट झोनमध्ये आपल्याला जर व्यवस्थित टोटल झोन जर आपण बघितले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 या 9 झोनपैकी 3 झोन तर महाराष्ट्रातच आहेत. सदर्न इंडिया आणि वेस्टर्न इंडिया 9 पैकी 3 मुंबई, नागपूर, पुणे हे महाराष्ट्रातच आहेत. तर त्या कारण की IDBIचा कारभार पण मोठा आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र बेस्डच बँक आहे, मुंबई हेडक्वार्टर्ड आहे. वेकन्सीज टोटल 650 आलेल्या आहेत. एज लिमिट 20 ते 25 आहे आणि ऑनलाईन टेस्ट जी ती 6 एप्रिलला असणार आहे. पुढे
वेकन्सीचं त्यांनी डिस्क्रिप्शन पण दिलेली आहे. तुमचं एज आणि क्वालिफिकेशन जे आहे ते 1 मार्च 2025 या डेटला गणलं जाईल. 12 मार्च ही ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे आणि एक्झाम इमिजिएट 6 एप्रिलला जे ते असणार आहे. पुढे जर तुम्ही आलात तर पुढे या. एज्युकेशनल क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, एनी ग्रॅज्युएट पाहिजे, पर्सेंटेज अट नाही आहे. एज लिमिट 20 ते 25, ओबीसीसाठी 3 वर्ष एक्स्ट्रा 28 आणि SC ST 5 वर्ष एक्स्ट्रा 30 अशा पद्धतीने असणार आहे. ॲप्लिकेशनची फीस थोडी जास्तीची आहे, 1050 सगळ्यांसाठी आहे आणि 250 SC ST आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थी आहेत, PWD दिव्यांग विद्यार्थी त्यांच्यासाठी असणार आहे. ॲप्लिकेशनची प्रोसेस IBPS एक्झाम घेत असल्यामुळं नवीन वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज पडायला नको. तर हे असं आहे. पुढे अजून यातला महत्त्वाचा पार्ट जो मी बोल्ड केलेला आहे तो येतो सिलेक्शन प्रोसेस. एक परीक्षा होईल, परीक्षेमध्ये हे विषय असतील. परीक्षेमध्ये 2 महत्त्वाचे विषय आहे. एक आहे जनरल इकॉनॉमी म्हणजे जनरल अवेअरनेस एक, आणि दुसरा आहे क्वांट. रिझनिंग नाही, रिझनिंग हे 40च मार्काला आहे, सोबत 20 मार्काचं DI येतं. त्यामुळं वेटेज वाईज 200 पैकी 60 मार्क अर्थात 30% वेटेज हे जनरल अवेअरनेसला आहे. त्याच्यानंतर 30% वेटेज हे क्वांटला आहे, 20% वेटेज हे इंग्लिशला आहे आणि 20% वेटेज हे रिझनिंगला आहे. तर तुमच्या एक्झाममध्ये DI वेगळं आणि रिमेनिंग क्वांट वेगळं या पद्धतीने असणार आहे. सेक्शनल टाईम लिमिटसुद्धा सोबत जो तो मेन्शन आहे. परीक्षेची डिफिकल्टी लेवल ही मॉडरेट टू डिफिकल्ट RRB PO मेन्स या लेवलची परीक्षा असते. एक्झामचा जो कट ऑफ असतो तो 200 पैकी एक अंदाजे, माझा अंदाज 80-85 पासून ते 90-95 पर्यंत या हिशोबाने असतो. ज्या लेवलनं आतापर्यंत मागच्या 3-4 वर्ष ग्रामीण बँकेच्या PO मेन्सचा कट ऑफ सुद्धा ह्याच लेवलनं राहिलेला आहे. एक्झामसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे, निगेटिव्ह मार्किंग 1/4 25% जे ते असणार आहे. पुढे आपण जर पाहिलं तुमच्या वेटेजमध्ये अप्रॉक्सिमेट 75% वेटेज हे रिटर्न एक्झामला आणि 25% वेटेज हे इंटरव्ह्यूला अशा पद्धतीने असणार आहे. 25% इंटरव्ह्यूला. बाकी एक्झामचे सेंटर महाराष्ट्रामध्ये भरभरून आहेत. अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, चंद्रपूर आहे, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, त्यानंतर नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर हे एवढे वेगळे वेगळे सेंटर जे आहेत ते परीक्षेसाठी असणार आहेत. थोडा अजून पुढे आपण जर पाहिलं तर प्रोग्रामसाठी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ट्रेनिंग देणार आहेत आणि ही ट्रेनिंग फ्री असणार नाही, ही ट्रेनिंग पेड असणार आहे. ह्या ट्रेनिंगचा कॉस्ट 3 लाख प्लस GST अर्थात 3,54,000 असेल ह्या ट्रेनिंगचा कॉस्ट, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं एज्युकेशन, लॉजिंग, बोर्डिंग आणि बाकी फॅसिलिटी जेवणासहित खूप चांगल्या दर्जाच्या चांगल्या फॅसिलिटी ज्या त्या बँकेकडून प्रोव्हाइड होतात. दुसरं, ही ट्रेनिंग चालू असताना तुम्हाला 5,000 रुपये महिना असं पहिले 6 महिने मिळतात, तर 5-30 तिथं वसूल होतात आणि पुढे मला वाटतं तुमची जी इंटर्नशिप आहे तिथून पुढे 15,000 ह्या पद्धतीने असतं. तर हे झालं पहिला पार्ट. आता सर ही फीस कशासाठी, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग दिल्यानंतर जर ट्रेनिंग दिली, तुम्ही ट्रेनिंग घेतलं दुसरी बँक जॉईन केली, तर ट्रेनिंग घेतली एका बँकेत आणि जॉईन केली दुसरी बँक, तर बँकेचं तो नुकसान नको म्हणून जोही मणिपालची ट्रेनिंगचा कॉस्ट आहे, निट्टे एज्युकेशनचा कॉस्ट आहे, तो बँक फक्त तेवढं घेते. हे पैसे भरून जॉब नाही, हे लक्षात घ्या. पुढे फायनान्सिंग किंवा तुम्हाला लोन ऑप्शन पण आहे. असं काही नाही की माझी घरची कंडिशन खराब आहे तर मला काही मिळेल नाही मिळेल, तर तुम्हाला लोन फॅसिलिटी ही सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. आपण जस्ट अ मिनिट थोडंसं पुढे आलो, एकच मिनिट. आपण जर राहिलेला पार्ट एकदा मी लगेच सांगतो. हां, जॉईनिंगच्या नंतर त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला पुढे जॉबच्या वेळेला तुमचा पगार जो आहे तो जवळपास 50,000 रुपये महिना, 6 लाखाच्या वरचं पॅकेज जे ते असणार आहे. 50,000 अ मंथ म्हणजे क्लरिकलपेक्षा जास्त आणि ऑफिसरपेक्षा कमी अशा पद्धतीत असेल. जशी तुमची ट्रेनिंग संपली नंतर एक 3 वर्षाचा बॉन्ड असेल, जो तुम्ही सोडला तर तुम्हाला 2 लाख रुपये भरावे लागतील. हे काय कसं मी शेवटी सांगतो बरं का, ह्याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये बोलतो शेवटी. पुढे तुम्हाला पोस्टिंग तुमच्या हिशोबानं जर तुम्ही बँगलोरमधून कंप्लीट केलं ट्रेनिंग तर तुम्हाला सदर्न आणि वेस्टर्न इंडिया म्हणजे महाराष्ट्रात आणि सदर्न इंडियामध्ये मिळेल. आणि जर का तुम्ही निट एज्युकेशन म्हणून केलं तुम्हाला तिकडून मिळेल. ऑब्व्हियसली महाराष्ट्रातल्या मुलांनी ऑप्शन निवडताना बँगलोर हे ऑप्शन जे ते निवडायचं आहे. सर्व्हिस बॉन्डबद्दल आता मी सांगितलं तुम्हाला, बस बऱ्यापैकी महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये झालेला आहे. याच्यामध्ये स्क्राईबसाठीचा क्रायटेरिया कोणताही अकॅडमिक स्ट्रीमचा आणि 1 स्टेप बिलोचा असा काही क्रायटेरिया याच्यामध्ये मेन्शन नाही. चला पुढे आपण जर पाहिलं याला पुढे घेऊन जाऊयात.
येस, ॲप्लिकेशनची प्रोसेस त्यांनी सांगितलेली आहे. हा सगळा पार्ट झाला. आता महत्त्वाच्या पार्टवर या, हा सेकंड हाफमधला. पहिल्यांदा हा पैसे देऊन जॉब नाही दादा. 200 पैकी 80, 90, 100 मार्क जे आहेत, जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ तिथे मिळवावा लागतो. असं एकदम या 3 लाख भरा आणि लगेचच्या लगेच जॉब मिळवा, हा अशा पद्धतीचा जॉब नाही. फक्त जो ट्रेनिंग कॉस्ट लागणार आहे तो बँक तुमच्याकडून तो स्वतः बेअर करणार नाही, तो तुम्हाला सांगणार आहे. PGDBFची गरज काय, तर सध्याला बऱ्यापैकी कॉलेजमध्ये आपण पाहतो किती कॉलेजेस होत आहेत ग्रॅज्युएशन लेवलला, तुम्हीच बघा, आणि किती त्या पोराची पर्सनल डेव्हलपमेंट होती आहे. तर मोठा गॅप ह्या बँकांना, वेगवेगळ्या कंपन्यांना दिसतोय. तर त्यामुळे त्यांनी हा गॅप कमी करण्यासाठी पोराला कम्युनिकेशनवाला पार्ट आला पाहिजे, काही मेल रायटिंग आली पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, तो प्रेझेंटेबल असला पाहिजे. या अनुषंगानं बँकेची इच्छा आहे की तुम्हाला बँकेची, जर तुम्ही स्वतःहून पहिल्यापासून स्किल्ड असले असते, आपल्याला बऱ्यापैकी क्राऊड असला असता, तर बँकेनं हा पार्ट आणलाही नसता. पण त्यांना त्यांच्या जॉबसाठी गरज वाटते म्हणून हावाला पार्ट बँकेने ॲड केलेला आहे. त्यानंतर ह्या अशा कोर्समुळं महाराष्ट्रातल्या मुलांचं IDBIमध्ये हिस्सा जो आहे तो वाढत आहे, हे लक्षात घ्या. अशा कोर्सेससाठी नॉर्थ इंडियामधले मुलं तेवढे जास्त जे ते इंटरेस्टेड नसतात, नको वाटतं त्यांना. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ह्या ठिकाणी जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही बघा, IDBI JAMचे ह्या आता ह्या वीकपासून त्यांचे इंटरव्ह्यू चालू होत आहेत. IDBI JAMचे ते AAOचे झाले त्यापैकी. आता ह्या JAMच्या मुलांना मुंबई, पुणे आणि नागपूर सर्कलमध्ये मागचा जुना व्हिडिओ पण काढून बघा. त्याच्यात मी कट ऑफबद्दल काही प्रेडिक्शन केलं होतं तेही बघा. त्याच्यामध्ये भरपूर मुलं जे ते पास झाले, जे सध्या इंटरव्ह्यू देतात. आता सध्याला ह्या अशा एक्झामचा जो आहे तो तुम्हाला सगळ्यात जास्त बेनिफिट आहे. कारण की खूप मुलांना हा वाला पार्ट नको वाटतो की आपल्याला पगार चालू झाला पाहिजे असं वाटतो. पण हा पगार तुमचाही चालू होणार आहे, पण हा फक्त तुमची ट्रेनिंग कंप्लीट झाल्याच्यानंतर चालू होणार आहे. तर त्यामुळं, आणि दुसरं म्हणजे तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला सुद्धा ते चांगलं आहे. इनफॅक्ट मी टीचिंगमध्ये येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ही मी म्हणतो की PGDBFची ट्रेनिंग हेच होतं. त्या पाठीमागचं रिझन काय, की अलीकडे आपण गेल्याच्यानंतर जास्तीत जास्त पार्ट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करून घेणे, PPT प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करून घेणे, किंवा तिथं कम्युनिकेशनसाठी अक्रॉस इंडियाचा सगळा क्राऊड ते तुमच्यासोबत असतो. तर हे सगळं पाहता याचा फायदा जो आहे तो होतोच. मी PGDBFचे भरपूर फायदे सांगितलेले आहेत की आपण सध्याला ज्या पद्धतीची तयारी करतो, आपण आपलं गाव सोडून वेगळ्या गावाला येतो, बऱ्यापैकी लोक तयारी करतात. हे करत असताना सब स्टँडर्ड क्वालिटीचं राहणं, सब स्टँडर्ड क्वालिटीच्या ठिकाणी जेवण करणं, ह्या अशा कोणत्याही गोष्टी आहेत एकदम स्टँडर्ड पद्धतीने 7च्या 7 दिवसाचा मेनू तयार असतो. त्याच्यापैकी नॉन व्हेजिटेरियन मुलांना कमीत कमी 3 दिवस, 2 ते 3 दिवस मला वाटतं नॉन व्हेजिटेरियन मिळत आहे. मी पुन्हा जशी PGDBFची ॲड येते मी हे एक्झाम्पल कंटिन्यूस सांगतो. हे का सांगण्याच्या पाठीमागचं रिझन काय, की 2-3 वेळेस आठवड्याचं अनलिमिटेड नॉनव्हेज मिळणार म्हणून काही लोक अभ्यासाला लागू शकतात. कुणासाठी काय मोटिवेशन असतं सांगता येत नाही. त्यामुळे मी हा वाला पार्ट पुन्हा पुन्हा सांगतो. त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी आहेत त्या PGDBFच्या ट्रेनिंगच्या तुम्हाला लोकांना ज्या आहेत त्या फायद्याच्या आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर सॅलरी हा 50,000 सांगितलं. प्रमोशन हे IDBIचे फास्टेस्ट आहेत. दिलेल्या 11 नॅशनलाइज बँक, SBI आणि ही बँक सगळ्यात फास्टेस्ट आहेत. तुमचे 3 वर्षे कंप्लीट व्हायच्या आधी 2.5 वर्षाच्या नंतरच ॲड येऊन जाते, आणि 3 वर्षे 1 दिवसाला तुम्ही ग्रेड O असिस्टंट मॅनेजर JAMची तुम्ही असिस्टंट मॅनेजर होऊन जाता. सगळ्यात फास्टेस्ट आहेत प्रमोशन. ह्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. वर्क कल्चर आणि बाकी गोष्टीबद्दल ह्याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मिक्स कमेंट आहेत. पण माझं असं म्हणणं आहे की जॉबचं प्रेशर हे आपल्या घेण्यावर असतं. आणि जर का तुम्हाला त्या ठिकाणी प्रेशर वाटत असेल तर 2 वर्षे कसंही करून कंप्लीट करा. कंप्लीट करून दुसरीकडे शिफ्ट होऊन जा. तर हेही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्हाला जॉबची किती जास्त गरज आहे ह्याच्यावर तो जॉब तुमच्यासाठी चांगला किंवा वाईट असा ठरत असतो. आणि मला असं वाटतं 90% जो क्राऊड असतो तो लवकरात लवकर पहिला जॉब मिळवण्याच्या पाठीमागे असतो. हा एक्सपिरियन्स कामाचा आहे SBI CBO आणि स्केल 2च्या एक्झामचा. स्टडी प्लॅनसाठी मी वेगळं काही सांगणार नाही. त्या पाठीमागचं रिझन, ही 6 एप्रिलला एक्झाम आहे आणि तुमच्या याच्यासोबत 10 जुलैला लगेच SBIची पण एक्झाम आहे. मी दोघांची डिफिकल्टी लेवल ऑलमोस्ट एका लेवलला पकडेल. रिझन, 200 पैकी अंदाजे तेवढाच कट ऑफ जो आहे तो SBIचा पण असतो, आणि 200 पैकी जवळपास तेवढाच कट ऑफ जो आहे तो IDBI JAMचा असतो. इनफॅक्ट IDBI JAM ही SBI क्लर्क मेन्सपेक्षा किंचित कमी डिफिकल्ट पण असू शकतो, किंचित कमी. रिझन, त्यामध्ये 60 मार्काचं GA आहे, तर त्यामुळे तसंही असू शकतं. तर डिफिकल्टी लेवल झालं.
वेकन्सी जे आहेत ते 650 आहेत. शक्यतो तो PGDBFचा पार्ट असल्यामुळे वाढत नाहीत, पण वेगवेगळ्या वेटिंग लिस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्त विद्यार्थ्यांना इंडक्ट होण्याची सुविधा जी ही ह्या माध्यमातून दिलेली असते. ही सुद्धा ॲडव्हर्टिजमेंट आहे. ह्याच्यानंतर सुद्धा इमिजिएट जूनमध्ये एक्झाम होईल अशी पुढची IDBIची अजून एक जाहिरात असणार आहे. तर विद्यार्थ्यांनी स्पेसिफिकली महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी ह्याचा आपला हिस्सा वाढवण्याच्या हिशोबाने काम केलं पाहिजे. आणि जर का तुम्ही अप्लाय नाही केलं तो ये स्कीम मैं बजा बजा के सगळ्यांना जे ते सांगणार आहे. तर तेवढं एक काम तुम्ही सगळ्यांनी करायचं की ज्या ज्या विद्यार्थ्यांना आणि कसं आहे माहिती आहे का, बघा जर खूप लोकांना असं वाटतं की मला नंतर ट्रेनिंग नाही करायची किंवा मला नंतर हे नाही करायचं ते नाही करा, ते एक्झाम तर एवढ्या एक्झाम सेंटर एक्झाम दे, तू स्वतःला चेक कर कुठं आहेस ते. त्याच्यानंतर त्याचा दुसरा बेनिफिट असा आहे की मला जॉईन करायचंच नसेल तर मी का करू. अरे पण पहिल्यांदा जॉईन करायचं किंवा न करायचं हे त्यावेळेला ठरव. एकदा हातामध्ये सिलेक्शन घेतलं तर त्या गोष्टीचा फायदा होतोच. तर त्यामुळं जर तुमच्या मनामध्ये पहिल्यापासून ठाम आहे मला करायचंच नाही आहे, ठीक आहे अप्लाय नका करू. पण जर का तुम्हाला करायचं आहे हे एक तुमचं मन म्हणतंय आणि दुसरं म्हणजे कन्फ्यूज आहे करायचं आहे किंवा नाही, तर अशा दोन्ही विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा अप्लाय करा, पहिल्यांदा हातामध्ये सिलेक्शन घ्या, मग ठरवा की तुम्हाला जॉईन करायचं किंवा नाही. एकदा सिलेक्शन झाल्याच्या नंतर ते पुन्हा पायाला दोरी बांधून तुम्हाला उडून घेऊन जात नाहीत तिकडं बँगलोरपर्यंत की चला आता तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर पण आपल्या हातात असतं DBला जायचं किंवा नाही जायचं. दुसरं म्हणजे IDBIच्या केसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की IDBIच्या कोणत्याही मेडिकलला जाण्याच्या आधी IDBI शुगर लेवल खूप जास्त कडक चेक होते. तर त्यामुळं तुम्ही एक्झाम तुमच्या तिथं जाण्याच्या आधी तुमच्या मेडिकलला जाण्याच्या आधी सिलेक्शनच्या वेळेस मी हे जॅमच्या विद्यार्थ्यांनी सांगू इच्छितो आणि बाकीच्यांना सुद्धा की तिथे जात असताना पहिल्यांदा तुमची शुगर लेवल जी ती प्रॉपर मेंटेन्ड असली पाहिजे ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यानंतर जे विद्यार्थी सध्या जॅमच्या इंटरव्ह्यूमध्ये ते सध्या हवेत असतील की माझं तर काय आता सिलेक्शन होणारच आहे असं पकडून चालू नका. तुम्ही सुद्धा याला जे ते अप्लाय करून टाका. तिकडे जॅमचं सिलेक्शन झालं तर भले इकडे जॉईन नका करू किंवा एक्झाम देऊ नका, पण पहिल्यांदा तुम्ही सुद्धा अप्लाय करायचं आहे. ज्यांनी IDBI जॅमला जे ते आता इंटरव्ह्यू पुढच्या काही दिवसामध्ये असणार आहेत. एक चांगली संधी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याचं मॅक्सिमम करायचं आहे आणि सोबत फक्त जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे की संकल्प एज्युकेशन संभाजीनगर इथे ऑफलाईन बॅच 4 मार्चपासून स्टार्ट होते आणि त्यांच्यासाठी जर तुमच्या ओळखीचे विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचून साधारणतः बँकिंगच्या तयारीसाठी त्यांना थोडंसं मोटिवेट करायचं आहे. आपल्याला MPSCच्या तयारीला मोटिवेट करावं लागत नाही, सरळ सेवेच्या तयारीला मोटिवेट करावं लागत नाही. का तर हे असे कॅरेक्टर असतात जे आपल्याला आसपास लहानपणापासून दिसतात. आपल्याला PSI दिसतो पहिल्यापासून, आपल्याला कलेक्टर डेप्युटी कलेक्टर दिसतो सेतूमध्ये आपण गेल्याच्या नंतर, पण ॲज सच आपला बँकेचा त्या 18, 20, 25 वर्षापर्यंत संबंध येतच नाही कधी. तर त्यामुळं एक रिक्रुएटिव्ह करिअर आहे, पण फक्त इश्यू असा आहे की तो जनमानसांपर्यंत पोहोचलेला नाही. तर या गोष्टी पोहोचवण्याचं काम तुम्ही लोक तयारी करतायत, तुमच्याच पिढीनं पुढच्या पिढीपर्यंत जे ते न्यायचं आहे. असो तर एवढी माहिती मला या व्हिडिओच्या माध्यमातून जे ते तुम्हाला द्यायची होती. बाकी सगळ्यांनी आपली तयारी ह्याच पद्धतीने व्यवस्थित पुढे कंटिन्यू ठेवा. धन्यवाद.